नाशिक शहरात मागील आठवड्यात त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर जलतरण तलाव पाणी फिल्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे 7 ते 8 दिवस बंद ठेवण्यात आले होते। सदर जलतरण नादुरुस्तीमुळे एकूण 2,500 सभासद असलेल्या जलतरण तलावाच्या जलपटूंचे गैरसोय होऊ नये म्हणून पाणी फिल्टरेशनच्या तंत्राची दुरुस्ती करून ते पूर्ववत सुरू करण्यात आला असून तरी नियोजित वेळेत सभासद आणि हौशी जलतरणपटूंनी स्वातंत्र्यवीर जलतरण तलावाचा नाशिक मनपाच्या नियमांचं पालन करून लाभ घ्यावा असं आवाहन जलतरण तलाव अतिरिक्त व्यवस्थापक शिल्पा सुभेदार यांनी केला आहे। तसेच दुरुस्ती करून पुन्हा सुरू झालेल्या स्वतंत्रवीर जलतरण तलावाच्या ज्येष्ठ सभासदांनी येथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करून नाशिक मनपाचे आभार मानले। निर्भीड ज्योत न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक। नमस्कार, मी नाशिक महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे अतिरिक्त व्यवस्थापक शिल्पा सुभेदार पागे सांगते की आमचा जलतरण तलाव गेले 8 दिवस बंद होता। काही तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे बंद ठेवला होता। तर आता त्याचं निराकरण झालेलं आहे आणि सभासदांसाठी तो आजपासून पोहण्यासाठी खुला केलेला आहे। आपण मागच्या शुक्रवारपासून महिलांसाठी सुरू केला होता आणि आजपासून आपण पुरुषांसाठीचा जो असलेला मोठा जलतरण तलाव आहे तो सुरू केलेला आहे। तरीही जे नागरिक ज्यांना ही बातमी कळलेली नसेल त्यांना मी सांगते की आपण येऊन त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी राजेंद्र ओढेकर, या जलतरण तलावाचा आजीव सभासद। एक नशीबवान नाशिककर म्हणून मी आपल्याला बोलतो आहे की नाशिक महानगरपालिकेचे एकूण 7 तलाव आहेत, त्याच्यापैकी 4 जे आहेत ते महापालिका चालवते आणि 3 प्रायव्हेट चालवतात। तर एक अशी व्यवस्था इतर तुम्हाला कुठल्याच गावामध्ये मिळणार नाही, मेट्रोपोलिसमध्ये मिळणार नाही। ही व्यवस्था फक्त नाशिक महानगरपालिकेत आहे आणि या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसामध्ये इथल्या फिल्ट्रेशन प्लांटचा जो काही प्रॉब्लेम झाला होता तर तो आता सॉल्व झालेला आहे आणि परत व्यवस्थितपणे नाशिकचा हा जलतरण तलाव कार्यरत झालेला आहे। नागरिकांनी परत त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य अबाधित राखावं। धन्यवाद।